3 मार्च 2026ची रात्र खास असणार आहे, कारण त्या दिवशी आकाशात दिसणार आहे लाल चंद्र, ज्याला आपण म्हणतो ब्लड मून. आता हे सगळं नेमकं होतं कसं? ग्रहणाच्या वेळी चंद्र लाल का दिसतो? तर चंद्रग्रहणादरम्यान दिसणारा चंद्राचा लाल रंग हा पृथ्वीच्या वातावरणातून जाणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे निळा प्रकाश जास्त सहजपणे पसरतो, तर लाल तरंग लांबी चंद्राच्या दिशेनं वळते, त्यामुळे त्याला तांबूस रंगाची चमकही मिळते आणि चंद्र हळूहळू लालसर दिसायला लागतो. पण प्रत्येक पौर्णिमेला असं होत नाही. कधी कधीच अशी सरळ रांग जुळून येते आणि तेव्हाच चंद्रग्रहण दिसतं. तसे चंद्रग्रहणाचे 3 प्रकार असतात. एक असतो टोटल, ज्यात चंद्र पूर्ण लाल दिसतो. दुसरा असतो पार्शल म्हणजे आंशिक, ज्यात चंद्राचा थोडासा भाग झाकला जातो. आणि तिसरं पेनम्ब्रल, ज्यात चंद्र फक्त थोडासा फिकट दिसतो. पण हे 2026 मधलं पहिलं 3 मार्चला होणारं चंद्रग्रहण पूर्ण असेल, म्हणजे चंद्र पूर्ण लाल दिसणार आहे. 28 ऑगस्टला पुन्हा एकदा ग्रहण असेल, पण ते आंशिक असेल. तर या सगळ्यात छान गोष्ट ही आहे की हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी सहज पाहू शकणार आहोत. कोणतेही चष्मे उपकरणं काही लागणार नाही आहे. हे चंद्रग्रहण कधी दिसणार आहे? तर भारतीय वेळेनुसार हे दुपारी 3:20 ते 6:47 या वेळात असेल. दीर्घ कालावधीमुळे हे ग्रहण वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये दिसेल. तर 3 मार्चला आकाशाकडे एक नजर नक्की टाका, कारण रोज रोज चंद्र असा लाल होत नाही. आणि लगाव बत्तीला फॉलो करा.